अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या बेजबाबदार आणि लहरी वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतो. सध्या भारताविषयी जरा विशेष प्रेमच उतू चाललंय म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं भारतीय वस्तूंवरती 25% टेरिफ लादलं. ही गोष्ट काही कमी होती, तर आज रशियाकडून आपण जे कच्चं तेल खरेदी करतोय त्यातून बेहिशोबे आपण नफा कमवत असून भारतावर लादण्यात आलेलं टेरिफ अजूनही काही प्रमाणात वाढवण्याची दरपोक्ती डोनाल्ड ट्रम्पने केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिका ही वृत्ती कायमच इतर राष्ट्रांची गळचेपी करत आलेली. इतिहास फार मोठा आहे. एकदा व्हिएतनाम युद्धाच्या दरम्यान 7 फेब्रुवारी 1968 रोजी अमेरिकन सैन्याने व्हिएतनाममधील बेंट्रे या शहरावर हल्ला केला. आता अमेरिकन सैन्याचा या छोटेखानी शहरावर झालेला हल्ल्याचं वर्णन करायचं तर चिलीमभर विस्त विझवण्यासाठी रांजणभर पाणी घेऊन अमेरिका तिथं पोहोचलं होतं. या हल्ल्याविषयी प्रसिद्ध पत्रकार पीटर आर्नेट यांनी एका अमेरिकन मेजरला विचारले असता त्यानं दिलेलं उत्तर होतं की व्हिएतनामला वाचवण्यासाठी आम्ही व्हिएतनामच्या विरोधात युद्ध पुकारले. एकीकडं व्हिएतनामला वाचवण्याच्या नावाखाली व्हिएतनामशी युद्ध करणारे अमेरिका, इराकच्या लोकांना स्वातंत्र्य देण्यासाठी इराक विरुद्ध युद्ध पुकारणारी अमेरिका. आज भारताविरुद्ध बोलताना डोनाल्ड ट्रम्पने युद्धाचं लॉजिक लावून व्यापाराला बदनाम करण्याचं काम केलंय. ही गोष्ट खरं तर हास्यास्पद आहे. अमेरिकेचा हा अशा पद्धतीचा इतिहास काही आजचा नाही, खूप जुना आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर पाहत राहा ग्लोबल मराठी.